गोपाल जिद्दीचा प्रवास भाग 2. नवे गाव नवी ओळख. टांग्यामागची ती आर्तधाव संपली होती आणि गोपालच्या मनातील एक हळवा कोपरा कायमचा बंद झाला होता. अंगावरची धूळ झटकून जेव्हा गोपाल पुन्हा मामाच्या घराकडे परतला तेव्हा तो आधीचा निरागस मुलगा राहिला नव्हता. त्याचे वय अवघे 7 वर्षे होते, पण परिस्थितीने त्याला वेळेआधीच मोठे केले होते. त्याच्याकडे एक विलक्षण गुण होता, तो म्हणजे त्वरित निर्णय घेण्याची क्षमता. राहत्या घराचा संघर्ष. मामाचे ते घर अत्यंत लहान होते, जेमतेम 6 बाय 12 फुटांची ती खोली. घरात नीट बसताही येत नसे, मग झोपण्याचा तर प्रश्नच नव्हता. गोपाल अनेकदा घराबाहेर रस्त्याच्या कडेला झोपायचा. काही दिवसांतच आणखी एक संकट आले. घरमालकाने भाड्याचे ते जुने घर रिकामे करायला सांगितले. आता राहायचे कुठे हा प्रश्न आजी आजोबांसमोर उभा ठाकला. पंढरीच्या ओढीत नवे घर. खूप शोधाशोध केल्यानंतर एका गजबजलेल्या चौकात भाड्याने एक लहान खोली मिळाली. घर लहान होते, पण घराबाहेरचा रस्ता मात्र नेहमी माणसांनी गजबजलेला असायचा. त्या रस्त्यावरून सतत वारकऱ्यांच्या दिंड्या, ज्ञानोबा तुकारामचा जयघोष, टाळांचा कडकडाट आणि फटाक्यांची आतिषबाजी चालू असायची. गोपाल हे सर्व कुतूहलाने पाहायचा. इतकी गर्दी, इतके टाळकरी आणि हे भक्तीचे वातावरण पाहून त्याने आजोबांना विचारले, आजोबा, हे लोक कुठे चालले आहेत आणि हे गाव नक्की कोणते? तेव्हा आजोबांनी त्याला सांगितले, बाळा, हे पंढरपूर आहे. हे साक्षात विठ्ठलाचे तीर्थक्षेत्र आहे. जीवनाला मिळालेले नवे वळण. पंढरपूर हे नाव ऐकताच गोपालच्या मनात एक वेगळीच जाणीव जागृत झाली. ज्या मुलाला स्वतःच्या आईवडिलांनी आणि गावाने नाकारले होते, त्याला आता विठ्ठलाच्या चरणी या पवित्र भूमीत आश्रय मिळाला होता. वारकऱ्यांची शिस्त, त्यांची सेवा आणि विठ्ठल नामाचा तो गजर गोपालच्या मनावर खोलवर परिणाम करू लागला. त्याला आता कळून चुकले होते की आपले भविष्य या गर्दीत, या कष्टात आणि या जिद्दीतच दडलेले आहे. त्याने मनाशी ठाम केले की जरी राहण्यासाठी जागा लहान असली तरी आपली स्वप्ने मात्र या आकाशासारखी मोठी असतील. इथूनच गोपालच्या आयुष्यात संघर्षासोबतच भक्ती आणि कर्माचा मेळ बसू लागला. पंढरपूरच्या त्या छोट्याशा खोलीत राहत असताना गोपालला आजी आजोबांचा लळा अधिकच लागला होता. त्याला रोज सकाळी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत असे. तो झोपेत असतानाच आजोबा घराबाहेर पडायचे आणि तो जागा व्हायच्या आत परतही यायचे. एके दिवशी त्याने कुतूहलाने विचारले, आजोबा, रोज पहाटे तुम्ही कुठे जाता? आजोबा हसून म्हणाले, बाळा, तो माझा नित्यक्रम आहे. पहाटे चंद्रभागेत आंघोळ करायची आणि येताना पांडुरंगाच्या देवळाला प्रदक्षिणा घालायची. गोपालचा डोळा चमकला. तो लगेच म्हणाला, आजोबा, मला पण यायचंय. पण आजोबांनी त्याला समजावले, तू अजून खूप लहान आहेस. नदीला पाणी खूप असते. तू थोडा मोठा झालास की नक्की घेऊन जाईन. गोपालची गुप्तवारी. आजोबांनी नकार दिला तरी गोपालची जिद्द स्वस्थ बसू देणारी नव्हती. दुसऱ्या दिवशी पहाटे आजोबा उठले. त्यांनी काठी घेतली आणि ते नदीच्या दिशेने निघाले. गोपाल झोपल्याचे सोंग घेऊन पडून होता, पण आजोबा घराबाहेर पडताच तो गपचूप त्यांच्या मागोमाग चालू लागला. आजोबांना पुसटशी कल्पनाही नव्हती की त्यांचा नातू त्यांच्या सावलीसारखा मागे येत आहे. नदीजवळ पोहोचल्यावर लोकांची प्रचंड गर्दी आणि पाण्याचा आवाज ऐकून गोपाल थोडा घाबरला. त्याने भीतीने जोरात हाक मारली, आजोबा. मागे वळून पाहताच आजोबांना धक्काच बसला. ते ओरडले, अरे पोरा, न सांगता कशाला आलास? इथं गर्दीत हरवला असतास तर. पण गोपालचा रडवेला चेहरा बघून त्यांचा राग मावळला. त्यांनी त्याचा हात घट्ट धरला आणि म्हणाले, आता आलाच आहेस तर माझा हात सोडू नकोस. नवा शोध आणि फुटाण्यांची मजा. आजोबांनी त्याला चंद्रभागेत आंघोळ घातली. त्यानंतर दोघेही मंदिराच्या प्रदक्षिणेसाठी निघाले. गोपाल प्रत्येक गोष्टीचे बारकाईने निरीक्षण करत होता. तिथे त्याला एक गमतीशीर आणि नवीन गोष्ट लक्षात आली. दिंडीमध्ये जो माणूस विणा घेऊन उभा असायचा, त्याच्या पाया पडल्यावर तो माणूस प्रसादाचे फुटाणे आणि खडी साखर देत असे. गोपालला ही एक मोठी जादू वाटली. त्याने विचार केला, हे तर खूपच छान आहे. तो धावत जाऊन एका विणाकऱ्याच्या पाया पडला. त्याला खडी साखर मिळाली. मग दुसऱ्या, मग तिसऱ्या. असे करत त्याच्या चिमुकल्या हातांत फुटाणे आणि साखरेचा ढीग साचला. आई वडिलांपासून दूर असलेल्या त्या मुलाला त्या साध्या प्रसादात जगातील सर्वात मोठे सुख मिळाले होते. खडी साखर चगळत आणि खुदूखुदू हसत तो आजोबांच्या मागे चालू लागला. त्याला वाटले, हे शहर किती मजेचे आहे. इथे फक्त देवाला नमस्कार केला की खायला पण मिळते. त्या दिवशीपासून गोपालच्या मनात पंढरपूरबद्दल एक वेगळेच प्रेम निर्माण झाले. मंद्रुपचे माऊली गोपालसाठी ही केवळ खडी साखर नव्हती, तर त्याला मिळालेली पहिली प्रेमळ वागणूक होती. त्या निरागस वयात त्याला जगातील चांगुलपणाची ओळख याच वारकऱ्यांच्या रूपात झाली. गोपालच्या घरापुढचा तो रस्ता साध्या माणसांचा नव्हता, तर तो भक्तीचा महामार्ग होता. कैकडी महाराज मठ आणि तनपुरे महाराज मठाकडे जाणाऱ्या दिंड्या रोज त्याच वाटेने जात असत. आता गोपालचे लक्ष खेळण्याकडे कमी आणि दिंडीतल्या विणाकऱ्याकडे जास्त असायचे. एक आगळा वेगळा नित्यक्रम. दिंडीचा आवाज आला किंवा टाळांचा कडकडाट कानी पडला की गोपालचे पाय घराबाहेर पडायचे. त्याचे डोळे फक्त एकाच गोष्टीचा शोध घ्यायचे,
विणा कोणी घेतला आहे? एकदा का विणाकरी दिसला की गोपाल धावत जाऊन त्यांच्या पाया पडायचा. त्याच्या त्या निरागस भक्तीवर प्रसन्न होऊन तो वारकरी त्याच्या हातावर फुटाणे, चिरमुरे किंवा खडी साखर ठेवायचा. आता हा गोपालचा रोजचा नित्यक्रम झाला होता. गल्लीतल्या मुलांसोबत खेळण्यापेक्षा त्याला दिंडीत शिरण्यात आणि त्या वारकऱ्यांच्या सहवासात राहण्यात जास्त मजा वाटू लागली होती. सूक्ष्म संस्कारांचा प्रभाव. पण ही केवळ फुटाण्यांची मजा नव्हती. कळत नकळत गोपालच्या शरीरात आणि मनात एक मोठा बदल घडत होता. दिंडीमध्ये वीणा घेणारी व्यक्ती ही अत्यंत सात्विक, ज्ञानी आणि संयमी असते. वर्षानुवर्षे विठ्ठल नामाचा जप करणाऱ्या त्या हातांतून गोपाल रोज प्रसाद ग्रहण करत होता. विठ्ठल नामाचा तो गजर आणि त्या पुण्यवान हातांचा स्पर्श गोपालच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम करू लागला. बदललेला स्वभाव आणि चमकणारी बुद्धी. हळूहळू गोपालचा स्वभाव बदलू लागला. त्याच्या बोलण्यात एक प्रकारची नम्रता आली आणि त्याची बुद्धी अधिक तीक्ष्ण झाली. ज्या वयात मुले केवळ दंगामस्ती करतात त्या वयात गोपाल दिंडीतल्या अभंगांचे सूर आणि त्यातील अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करू लागला. वारकऱ्यांच्या त्या अथांग ऊर्जेचा आणि सात्विक अन्नाचा, प्रसादाचा परिणाम त्याच्या विचारांवर झाला. त्याला आता खेळण्यातील आनंदापेक्षा दिंडीत चालताना मिळणारी शांतता अधिक प्रिय वाटू लागली. तो दिंडीतल्या गर्दीत हरवून जायचा, पण त्या गर्दीतच त्याला स्वतःची नवी ओळख सापडत होती. पंढरीच्या या मातीत गोपालच्या संघर्षाला आता संस्कारांची जोड मिळाली होती. मंद्रुपचे माऊली हा प्रसंग सांगतो की आपण ज्यांच्या सहवासात राहतो आणि ज्यांच्या हाताने अन्न ग्रहण करतो त्याचा आपल्या बुद्धीवर नक्कीच परिणाम होतो. गोपालच्या बाबतीत हे अगदी खरे ठरत होते. दिवस सरत होते आणि गोपाल आता 9 वर्षांचा झाला होता. दिंडीत शिरणे, विणाकऱ्यांच्या पाया पडणे आणि तो सात्विक प्रसाद खाणे हा त्याचा नित्यक्रम आजही सुरूच होता. पण आता त्याच्या बुद्धीला एक धार चढली होती. वारकऱ्यांच्या सहवासामुळे त्याची निरीक्षण शक्ती प्रचंड वाढली होती. आजोबांचे गुड वागणे. गेल्या काही दिवसांपासून गोपाल एक गोष्ट बारकाईने टिपत होता. पहाटे नदीला जाताना आजोबा अचानक वाकायचे. जमिनीवरून काहीतरी उचलून खिशात टाकायचे. हे एकदा दोनदा नाही तर रोजच घडत होते. दरम्यानच्या काळात गोपालच्या मोठ्या मामाला नोकरी लागल्याची आनंदात देणारी बातमी आली. घरात आनंदाचे वातावरण होते, त्यामुळे गोपालचे त्या विषयाकडे थोडे दुर्लक्ष झाले. पण त्याच्या मनातले ते कुतूहल शमले नव्हते. खेळा आणि गोपालचा राग. एके दिवशी नदीला जात असताना आजोबा पुन्हा वाकले आणि त्यांनी काहीतरी उचलले. यावेळी मात्र गोपालने राहून आजोबांचा हात पटकन धरला. हात उघडून पाहिला तर काय, त्यांच्या हातात लोखंडाचा एक गंजलेला खिळा होता. गोपालला खूप राग आला आणि संतापून त्याने विचारले, आजोबा, आपण काय भिकारी आहोत का आपण भंगार गोळा करणारे आहोत? आपण एवढ्या मोठ्या घरचे आहोत, मामाला नोकरी लागली आहे आणि तुम्ही हे असं रस्त्यावरचं लोखंड का गोळा करता? मी घरी जाऊन लहान मामाला सांगणार आहे. लहान मामा रागीट आहे हे गोपालला माहीत होते, म्हणून त्याने ही भीती घातली. तो पत्र्याचा डबा आणि आजोबांचे हसू. आजोबा काहीच बोलले नाहीत. ते फक्त मंद हसले आणि म्हणाले, घरी चल, तुला सगळं सांगतो. नदीवरून घरी आल्यावर आजोबांनी तो खिसा रिकामा केला. घराच्या एका कोपऱ्यात पत्र्याचा एक मोठा डबा होता. आजोबांनी तो खिळा त्या डब्यात टाकला. गोपालने कुतूहलाने त्या डब्यात पाहिले तर तो डबा पूर्ण भरत आला होता. त्यात काय नव्हते? लोखंडी खिळे, नट बोल्ट, वाकड्या तिकड्या तारा आणि सायकलच्या तुटलेल्या तारा. हे सर्व लोखंडी सामान त्या डब्यात साठवलेले होते. गोपाल अजूनही रागातच होता. त्याला वाटले की हे आजोबा भंगार विकून पैसे कमवण्यासाठी हे करत असावेत. पण आजोबांच्या मनात काहीतरी वेगळाच आणि उदात्त विचार होता, जो गोपालला पुढे कळणार होता. मंद्रुपचे माऊली आजोबांच्या या कृतीमागे एखादा मोठा जीवनपाठ दडलेला होता का? तो लोखंडाचा डबा केवळ भंगार होते की त्यातून आजोबा गोपालला काहीतरी महत्त्वाचे शिकवणार होते? गोपाल आता 9 वर्षांचा होता. त्याच्यात एक सुप्त कला दडलेली होती, ती म्हणजे चित्रकला. त्याचा लहान मामा पेंटर असल्याने मामाला रंगकाम करताना बघून गोपालचे हातही कागदावर फिरू लागले होते. शाळेत चित्रकला स्पर्धेसाठी गोपालची निवड झाली, पण त्यासाठी साहित्याचा खर्च आणि नोंदणी फी मिळून 10 रुपये भरायचे होते. 1988 सालात 10 रुपये म्हणजे खूप मोठी रक्कम होती, विशेषतः अशा कुटुंबासाठी जिथे 5-10 पैशांचेही महत्त्व होते. पैशांची अडचण आणि आजोबांचा तो डबा. मोठ्या मामाला नोकरी लागली होती, पण पहिला पगार मिळायला अजून अवकाश होता. घरात पैसे नव्हते आणि आजोबांच्या समोर नातवाच्या जिद्दीचा प्रश्न होता. गोपालला वाटले आता आपली स्पर्धा हुकणार. पण त्याच वेळी आजोबांनी कोपऱ्यातला तो जड झालेला लोखंडाचा डबा बाहेर काढला. आजोबांनी तो सर्व भंगार विकला. गोपालला आश्चर्याचा धक्का बसला जेव्हा त्या टाकाऊ खिळ्यांच्या बदल्यात 28 रुपये मिळाले. गोपालच्या फीचे 10 रुपये सुटूनही वर पैसे उरले होते. आजोबांनी दिलेला परमार्थाचा धडा. गोपालला वाटले आजोबांनी हे पैसे कमावण्यासाठी केले होते,
पण आजोबांनी त्याला जवळ घेतले आणि जे सांगितले ते ऐकून गोपालचे डोळे उघडले. आजोबा म्हणाले, बाळा, मी हे पैसे मिळवण्यासाठी किंवा भंगार विकण्यासाठी गोळा केले नव्हते. मी जेव्हा पहाटे नदीला जातो तेव्हा रस्त्यावर पडलेला तो खिळा किंवा तार कोणाच्या तरी पायात घुसू शकते, कुणाची सायकल पंक्चर होऊ शकते किंवा एखाद्या मुक्या जनावराला इजा होऊ शकते. दुसऱ्याला होणारा त्रास वाचवणे हाच खरा परमार्थ आहे. आजोबा पुढे म्हणाले, ते खिळे रस्त्यावरून उचलून मी कुठेही फेकून देऊ शकलो असतो, पण तिथेही ते कोणाला तरी टोचले असते, म्हणून मी ते डब्यात साठवले. आज त्याच परमार्थाचे फळ तुला तुझ्या स्पर्धेच्या रूपाने मिळाले आहे. तू लोकांचा रस्ता काटामुक्त केलास, म्हणून आज तुझा यशाचा रस्ता मोकळा झाला. गोपालची जाणीव. गोपालच्या मनात आजोबांबद्दल असलेला राग गळून पडला. त्याला समजले की केवळ दिंडीत चालणे म्हणजे परमार्थ नाही, तर रस्त्यावरचा एक खिळा उचलणे हा सुद्धा विठ्ठलाची सेवाच आहे. आजोबांनी स्वतःच्या कष्टाने आणि चांगुलपणाने गोपालच्या स्वप्नांना बळ दिले होते. मंद्रुपचे माऊली वैजनाथ नागनाथ भागवत आजोबांची ही शिकवण गोपालच्या मनात कायमची कोरली गेली. दुसऱ्याचे भले करणे हा विचार त्याच्या रक्तात भिनायला इथूनच सुरुवात झाली. गोपालचा पहिला व्यवसाय आणि मामाचा राग. चंद्रभागेच्या तीरावर आजही गोपाल आजोबांसोबत गेला होता. तिथे त्याने पाहिले की काही लहान मुले ओरडून रिकाम्या बाटल्या विकत आहेत. पाण्याला बाटली, तेलाला बाटली. लांबून येणारे भाविक नदीचे पवित्र तीर्थ गंगा घरी नेण्यासाठी आणि तेल भरण्यासाठी या बाटल्या विकत घेत होते. व्यापारी वृत्तीचा जन्म गोपालच्या डोक्यात लगेच विचार आला, आपले घर तर अगदी रस्त्यावरच आहे, मग आपणही हा व्यवसाय का करू नये? त्याने आजोबांकडे हा विचार मांडला. आजोबा काळजीत पडले. ते म्हणाले, बाळा, तुझ्या मोठ्या मामाला आता सरकारी नोकरी लागली आहे, घराची प्रतिष्ठा वाढली आहे. तू असा रस्त्यावर बाटल्या विकताना दिसलास तर मामाला राग येईल. पण गोपालची बुद्धी वयापेक्षा मोठी होती. तो म्हणाला, आजोबा, कोणाकडे हात पसरून भीक मागण्यापेक्षा कष्ट करून पैसे मिळवणे कधीही चांगले. गोपालचे हे शब्द ऐकून आजोबा थक्क झाले. नातवाची जिद्द बघून त्यांनी उरलेल्या पैशांतून काही बाटल्या विकत घेऊन गोपालला दिल्या. रस्त्यावरचा छोटा शेट. गोपालने घरापुढे एक जुने पोते अंथरले आणि त्यावर बाटल्यांची मांडणी केली. अवघ्या 9 वर्षांचा हा मुलगा एखाद्या मोठ्या व्यापाऱ्याच्या थाटात बसून ओरडू लागला, बाटली घ्या, बाटली, तेलाला बाटली, पाण्याला बाटली. पहिल्या दिवशी जेव्हा त्याच्या हातात 30 पैसे जमा झाले तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही. आजोबांनाही नातवाचे कौतुक वाटले. 2-3 दिवस हा धंदा जोरात चालला. कधी 20 पैसे, कधी 50 पैसे, तर कधी 70 पैसे जमा होऊ लागले. गोपालला वाटले, आता आपण मोठे झालो आहोत, आपण कमवायला लागलो आहोत. संकट आणि धाकट्या मामाचा राग. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. गोपालचा धाकटा मामा, जो अत्यंत रागीट स्वभावाचा होता, तो गावाहून परतला. घरासमोर आपला भाचा रस्त्यावर बसून बाटल्या विकतोय हे पाहून त्याचा थरकाप उडाला. त्याने काहीही न विचारता गोपालच्या कानशिलात 2 लगावून दिल्या. मामा संतापाने ओरडला, आमची इस्टेट गेली का रे? घराला नाव मिळालंय आणि तू हे काय उद्योग मांडलेत? उद्या तुझ्या आईबापाने विचारलं तर आम्ही काय उत्तर देऊ? तू अभ्यास करायला आला आहेस की बाटल्या विकायला? गोपालचे डोळे भरून आले. त्याच्या कष्टाचा आणि स्वाभिमानाचा तो छोटासा व्यवसाय 6व्या दिवशी कायमचा बंद झाला. पण त्या 5 दिवसांनी गोपालला एक गोष्ट शिकवली होती, आपण स्वबळावर पैसे कमवू शकतो. मंद्रुपचे माऊली मामाच्या त्या मारामुळे गोपालचा धंदा बंद झाला असला तरी त्याच्या मनातील उद्योजक मात्र जागा झाला होता. ज्या वयात मुले खेळण्यांचा हट्ट करतात त्या वयात गोपालला स्वावलंबनाची गोडी लागली होती. मामाच्या माराने गोपालचे शरीर सुजले असेल कदाचित, पण त्याचे मन विचारांनी अधिकच प्रगल्भ झाले होते. त्याने मनाशी विचार केला की मामाचे म्हणणे एका अर्थी बरोबर आहे, अभ्यास केला नाही तर मोठे कसे होणार. पण दुसरीकडे स्वबळावर पैसे कमवण्याची ती ओढ त्याला स्वस्थ बसू देईना. गंध लावण्याचा नवा प्लॅन. एके दिवशी पहाटे चंद्रभागेच्या तीरावर आंघोळीला गेल्यावर गोपालचे लक्ष तिथल्या गंध लावणाऱ्या मुलांकडे गेले. ती मुले येणाऱ्या भाविकांच्या कपाळावर अष्टगंध, बुक्का आणि शेंद्राचे टिळे लावत होती आणि त्या बदल्यात त्यांना पैसे मिळत होते. गोपालच्या डोक्यात लख्ख वीज चमकली. त्याने आजोबांना विचारले, आजोबा, मी सुद्धा इथे गंध लावायला सुरुवात करू का? तुम्ही आंघोळ करेपर्यंत मी हे काम करेन, कोणाला कळणारही नाही आणि मामाला तर अजिबात माहीत पडणार नाही. आजोबांचे तत्वज्ञान. आजोबांनी त्याच्याकडे पाहिले आणि कपाळावर आठी घालत विचारले, काय रे, परवाचा मार विसरलास का? आणि मामाला न सांगता हे करणार म्हणजे तू खोटं बोलणार ना? गोपाल म्हणाला, आजोबा, खोटं बोललो तरी काय झालं, चोरी तर करत नाहीये ना.
कष्ट करून पैसे मिळतील आणि मामाला घराबाहेर हे दिसणार नाही, कारण आपण पहाटे इथे येतो. तेव्हा आजोबा थांबले. त्यांनी गोपालच्या खांद्यावर हात ठेवला आणि अतिशय गंभीरपणे म्हणाले, बाळा, खोटं बोलून मिळालेल्या पैशांपेक्षा मामाचा तो मार खाल्लेला कधीही चांगला. लपून छपून केलेली कमाई तुला श्रीमंत करेल की नाही माहीत नाही, पण तुझी प्रामाणिकता नक्कीच हिरावून घेईल. चटक आणि हतबलता आजोबांचे हे शब्द ऐकून गोपालने पुन्हा तोंड बारीक केले. त्याला धंद्याची चटक लागली होती. त्याला ते कष्टाचे पैसे हवे होते, पण आजोबांच्या नीतिमत्तेसमोर त्याचे काही चालले नाही. आजोबांनी त्याला स्पष्टपणे नाही सुनावले होते. त्या दिवशी गोपाल पुन्हा आजोबांच्या मागोमाग गपचूप घराकडे निघाला. त्याचे शरीर घरी परतत होते, पण त्याचे डोके मात्र अजूनही त्या चंद्रभागेच्या तीरावर नव्या संधी शोधत होते. मामाचा धाक आणि आजोबांची तत्वे यांमध्ये तो छोटा गोपाल स्वतःची एक नवी ओळख घडवत होता. धंद्याची चटक लागलेला गोपाल आता प्रत्येक ठिकाणी संधी शोधत होता. मामाच्या मारामुळे बाटल्यांचा धंदा बंद झाला होता आणि आजोबांच्या तत्वांमुळे गंध लावण्याचे कामही तो करू शकला नव्हता. पण एके दिवशी पहाटे चंद्रभागेच्या तीरावर त्याला एक वेगळेच दृश्य दिसले. नदीतील खजिना, काही मुले नदीच्या पात्रात वाकून पाण्यात हात मारून काहीतरी शोधत होती. भाविक लोक श्रद्धेने नदीत पैसे नाणी अर्पण करायचे. ती मुले तीच नाणी गोळा करत होती. गोपालला वाटले, यात ना कुणाला सांगायची गरज आहे ना कुणाची परवानगी घेण्याची. त्यानेही पाण्यात हात मारला आणि त्याच्या नशिबाने त्याला काही नाणी सापडली. गोपाल आनंदाने उड्या मारत आजोबांकडे धावला. तो ओरडून सांगू लागला, आजोबा बघा, आता तर मी चोरी केली नाही ना कोणता धंदा मांडला. हे पैसे मला नदीत सापडलेत, हे माझे आहेत. आजोबांचा जीवनपाठ, फुकटची सवय. गोपालला वाटले होते की आजोबा आज नक्कीच खुश होतील, पण आजोबांच्या चेहऱ्यावर चिंतेची लकीर उमटली. ते शांतपणे म्हणाले, बाळा, हे पैसे तुझे नाहीत, हे तर लोकांनी देवासाठी अर्पण केलेले पैसे आहेत. गोपाल गोंधळून म्हणाला, पण आजोबा, हे तर पाण्यात पडले होते, मी फक्त ते उचलले. तेव्हा आजोबांनी त्याला आयुष्यातील सर्वात मोठे सत्य सांगितले. अरे वेड्या, एकदा का तुला अशी बसून फुकटचे पैसे गोळा करायची सवय लागली ना, तर तुला भविष्यात कष्ट करायला नको वाटेल. ज्या माणसाला कष्टाशिवाय मिळणाऱ्या पैशांची चटक लागते, त्याची प्रगती तिथेच थांबते. कष्ट करून कमावलेला एक पैसा हा फुकट मिळालेल्या सोन्याच्या मोहरांपेक्षा जास्त मोलाचा असतो. आजोबा पुढे म्हणाले, आणि लोकांच्या श्रद्धेचे देवाच्या नावाने टाकलेले पैसे घेणे हे पाप आहे. तुला तुझे स्वतःचे विश्व निर्माण करायचे आहे, दुसऱ्याने टाकलेल्या पैशांवर तुला जगायचे नाहीये. गोपालची हतबलता आणि प्रगल्भता गोपालला पुन्हा एकदा वाईट वाटले. त्याने विचार केला, आजोबा प्रत्येक गोष्टीत पाप, पुण्य किंवा अडथळे का आणतात? मला तर फक्त स्वतःचे काहीतरी करायचे आहे. तो थोडा रुसून चालू लागला, पण आजोबांच्या शब्दांनी त्याच्या मनात एक विचार नक्कीच रुजवला होता की कष्टाला पर्याय नाही. आजोबांनी त्याला जवळ घेतले आणि डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, तू अजून लहान आहेस बाळा, तुला हे आता समजणार नाही, पण जेव्हा तू मोठा होशील तेव्हा तुला या आजोबांच्या शब्दांची किंमत कळेल. मंद्रुपचे माऊली आजोबांनी गोपालला केवळ पैसे मिळवण्यापासून रोखले नव्हते, तर त्याला शॉर्टकटच्या धोक्यापासून वाचवले होते. याच संस्कारांनी गोपालला पुढे कष्टाळू बनवले. रस्त्यावर पडलेला एक खिळा उचलण्यापासून ते चंद्रभागेच्या पात्रात स्वाभिमान शोधण्यापर्यंत गोपालचा हा प्रवास आता अधिक रोमांचक आणि संघर्षाने भरलेला होणार आहे. मामाचा मार, आजोबांची शिकवण आणि पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी घडत असलेला हा जिद्दी मुलगा पुढे काय करून दाखवणार? गोपालच्या आयुष्यातील पुढचा विशेष भाग पाहायला विसरू नका, जिथे त्याच्या कष्टाला एक नवे वळण मिळणार आहे. अशाच प्रेरणादायी आणि सत्य घटनांवर आधारित कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ही कथा आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. पुढच्या भागात लवकरच भेटूया. तोपर्यंत पाहत रहा मंद्रुपचे माऊली. चंद्रभगेच्या काठी रंग संध्याचे झाळे, गोष्ट गोपालची आणि पायऱ्यांशी थरलेले डाग पार करून हे सारे तो जिंकणार का नवी जिंदगणी? चंद्रभगेच्या काठी रंग संध्याचे झाळे, गोष्ट गोपालची
आणि पायऱ्यांशी ठरलेले डाग पार करून हे सारे तो जिंकणार का नवी जिंदगणी